बाय. गाय गुड इव्हनिंग, जय महाराष्ट्र. सो आपली आता राईड स्टार्ट झाली, मगाशीच झाले. सो मी एका मित्राला सोडली, ऑफिसचे कॉल मंथ एंड होती आज. सो मधून आता बघूया. आता तुम्हाला घाटकोपर ते वेरूळचा व्ह्यू समजेल कसं काय आता काय अपडेट झालं की नाही ते. बघा पुढे बघा, वा एक नंबर गाडी चालते. आणि आपल्या आता व्ह्यू जरा वाढत चालले आहेत आणि आपले वॉच टाईम पण हळूहळू लवकरात लवकर कंप्लीट होईल. मग आपल्याला इन्कमही स्टार्ट होईल. आणि प्लस काय आहे आपल्याकडे गाडी टाकली जरा आता आपलं इन्कम पण थोडं तिथं स्टार्ट होईल. अजून तर आपलं झालं नाही, आता थोडं वॉच वाढत चाललं हळूहळू पूर्ण वाढेल. मुंबईचा ऑप्शन आहे तेव्हा समजेल, पण तोपर्यंत खूप चांगलं चाललं आहे आपलं. तो आता आपला आता गावी जायचा प्लॅन चालला आहे या हप्त्यामध्ये. म्हणजे 1-2 दिवसामध्ये आपण गावी जाऊ शकतो. उद्या पण जायचं किंवा परवा आपण जाऊ शकतो, तेच करू आपण जाऊ शकतो. कन्फर्म नाही सांगू शकत, पण जाणार. पण कोण येणार असेल तर लवकरात लवकर मला सांगा, मग तसं आपण प्लॅन करून जाऊ शिमल्यासाठी. पण दापोलीचं असेल तर बेस्ट आहे. जाता येतं सोबतच येऊ, मग डायरेक्ट रविवारी निघायचं दुपारी जेवण घेऊन. मजा करून निघायचं. खूप आता 8 दिवस तर सुट्टी काढली आहे. आता बघू आपल्याला कसं होतं ते. आपण आता जे डिमार्टच्या साईडला आलो. आम्ही तर आता आपल्या भाषेचा बसले आलो. आणि इथं झालेलं नाही आणि तिथं असल्यामुळे आता बघू घरी जाताना किती टाईम लागतो ते. आपली गाडीची जे सर्विस आपण परवाच केली, फक्त एक नंबर प्लेटचं अजून काम झालं नाही आहे. त्या बघा किती दिवस लागतील नंबर प्लेटवरला. नंबर प्लेट झाली ना आपण लॉंग राईड मारू शकतो. लॉंग राईड आता कशी होती काय होती का माहीत नाही, पण सोलो राईड मारतो म्हणून जरा लॉंग रूट मारत नाही आहे. सोबत कोणतरी असला ना, सोलो राईड असलं तरी पाठी कोणतरी बसणार असलं तरी चालेल. ते पण येईल, कोण ना कोणतरी येईल आपल्याबरोबर. किंवा कोणाची बाईक असेल तर ते पण आपल्याला बरं होईल. म्हणजे 2 रायडर जाऊ शकतो आम्ही. आणि फर्स्ट पण होतो एकाबरोबर दुसरी गाडी. कुठे गेली बघा चंद्रवाणी, मुख्य तुझा जीव झाला मजा मजा मजा. आज गावी जाणाऱ्या भरपूर गाड्या असतील. आज आणि उद्या जाम असणार एवढं. ते आता शून्य चालू झाला. रत्नागिरीमध्ये जास्त असते सूर्याचं वातावरण. रत्नागिरी जिल्ह्यातच आपला भरपूर जास्त. आणि बाकी नंतर नंतर त्या पुढच्या साईडला एवढं नसतं. आजचं पण जास्त पण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात जास्त असतं शिमला उत्सव. आता तिकडचीच माणसं बोलतात. माझा एक मित्र आहे, तो पण तेच बोलतो, आमच्या साईडला एवढं नसतं. तुमच्याकडे जास्त बोलतो, आमच्याकडे पार्टीला जास्त असतं. आमच्याकडे देव येतो, आमच्या घरी देव येणार आमच्याकडे, आम्ही गावी जाणार नाही असं बोलतो. तो आता मी म्हणूनच गावी जाणार आहे. म्हणजे आपल्या पेंटिंगला तरी आपल्याला बरोबर घेऊन जाईल आणि आरामात मुंबईला सोडेल. आणि आपलं कामही एवढं चांगलं आणि सर्वांचं चांगलं होतं एवढं.
सकट भेटतो आपल्याला. काहीतरी शॉपिंग करायची आहे थोडी तरी. घ्यायचं ठरून सगळं लेट झालं. प्लॅन एक पण सक्सेसफुल नाही झाला माझा. त्याला काय घ्यायचं होतं त्या 5 वाजता. मला वाटलं उद्या काल झालं असतं माझा प्लॅन, पण काल मी पण लेट झालो. क्लायंटचं पेमेंट जास्त होतं, वेंडर पेमेंट असेल सर्व, त्याच्यामुळे लेट झालं. मला घरी यायलाच मला लेट झालं. काय करणार मग त्याला जाऊ दे आता. आहे ते हा आता काय करू शकत पण नाही आपण. आहे ते करायचं आहे ते आणि बघायचं आणि घ्यायचं. त्या तेवढंच चाललं आता. बघू आपण. आता आपण चाललो पुन्हा आपल्या घरी. आता घरी जाऊन बाबूचा आय थिंक ॲन्युअल डे आहे मंडेला, 1 तारखेला. तो माझ्या मते आपला प्लॅन कॅन्सल होऊ शकतो. आता बघा पप्पा का बोलतात ते. पप्पा त्या दिवशी बोलले आपण 28ला मॉर्निंगला जाऊ असे बोललेत, पण माझा अजून काय कन्फर्म नाही. बघूया आता काय होईल आपला सिंगला जाण्याचा प्लॅनचं. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच आणि आपल्या व्हिडिओही येतील आता नवीन येणार आहेत. डेली पण बघतो टाकायचं, नाहीतर वन डे 1 दिवस 2 दिवस आड करून टाकायचं चाललंय. जसं प्लॅन होईल त्याच्यावरती डिपेंड आहे. जेवढे जमेल तेवढं टाकायचं, जसं जमेल तसं एडिटिंग करेल. पण शिकतो, एडिट करायला पण शिकायला लागलं आहे. व्हिडिओ लेट टाकतोय पण शिकून टाकतो. एक शिकून टाकतो. पण व्हिडिओ बनवताना आणि एडिट करताना जी एन्जॉय करतो ना ती कुठेच नाही. म्हणजे कसं गाडी चालवताना जी एन्जॉय येते, मग परत व्हिडिओ एडिट करताना त्याच एन्जॉय. आणि आता बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला बघा बांधून ठेवल्यात पिशव्या. रस्ता साफ केलं, हे बरं केलं, पण हे उचलायला पण पाहिजे. हे बघा काय ठिकाणी आहे तशीच माती आहे, तरी पण होऊन जाईल. हा बांधून ठेवलं तशी बांधून ठेवता आपण तुम्ही उचलून पण घेऊन जा बघा. आपण आता बघा किती थोडा टाइमपास करतच निघालो आपण. नाश्ता बिस्ता करून घरी येतपर्यंत टाईम लागेल मला असं वाटलं. पण आज जरा रस्ता आपल्याला थोडं तरी खाली भेटला. तो जास्त आपण घाई नाही केली, आरामात आलो, सर्व चांगलं चाललं. आता आपला एकच घास आपल्या गावी जायचं आणि प्लस शिंगाला जायचं, हेच आपलं पहिलं खूप. अरे बाबा मोबाईल ठेव, पुढं गाडी बघ. हां बघा मोबाईल बघत गाडी चालवते. अरे वा, ठेवलं तुला चांगलं. तुझं लावत गेलं वाटतं आपला. तुला माहिती का ते अर्जंट ब्रेक दाबू नका. सवय असेल तरी नका लावू. त्याच्या कॉर्नरला छोटे दगडे असतात किंवा माती असते ना, गाडी स्लिप होण्याची लागतो. जरा केअरफुल राहा, गाडी सावकाश चालवा. आणि काय तुम्हाला माहिती आहे कशा असतात गाड्या दाबणारे पण, ते त्यांच्यापासून सावध राहा. बघा आपण एक बघा अर्धवट माणूस मध्ये दाबतात बघा, आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट जातो. असं आहे, तुम्ही जपूनच चालवा, कंट्रोल ठेवा गाडीवरती. कधी काय होईल का सांगता येत नाही. ही अजून देते आहे तशीच आहे. तेव्हा थोडी तरी साफ केली, साफ करून उपयोग ना. ती माती उचलायला पण पाहिजे ती छोटी ती अजून उचलली नाही आहे. त्याला बाबूला आता जातो, डीमार्टमध्ये जातो.
काहीतरी 5 गिफ्ट घेतो, नाही तर काहीतरी वस्तू घेतो त्याला एकच वस्तू, नाही तर कपडे घेऊया. बघू आता जाऊन काय करायचं ते. घरी त्याला जायला किती टाइम लागतो त्याच्यावर डिपेंड आहे बरोबर. आणि त्यात आपल्याला गावी जायची पण तयारी करायची. आता पप्पा घरी गेला काय बोलतात ते बघू. नाहीतर जायचं लेट, त्याच्यात बाबूचा बड्डे सेलिब्रेशन प्लस कपडे न भरता असंच जावं लागेल. पण आपण गावी तर असं जाणार ना, कपडे बिपडे चांगले भरून जाणार आपल्या ते 3-4 दिवसाचे. बोला तुम्हाला काय वाटतं, कोण कोण येणार आहे शिमग्याला गावी आपल्या कोकणात, आपल्या दापोलीचा. कोरगाव सुंदर माझं गाव म्हणजे दापोली. आणि आहे आमचा या आमच्या कोकणात या, स्वर्गाचे दर्शन घ्या. कोकण लगेच चालू होईल आपला, एंट्री होईल आता आपली लेकमध्ये. लेक मारला पुढे ब्रिजला डायरेक्ट आपला कोकणची एंट्री हल्ली चालू. डायरेक्ट रायगड जिल्ह्यात आपण प्रवेश करू. मुंबई सोडतो आपण आता. त्याला वाशी पण रायगड जिल्ह्यात होतं, पण आता ठाण्यामध्ये मोडतं आहे. पण जाऊ दे, रायगडच आपण बोललं पाहिजे. आता मला माहीत ना 5K होते की 4K होते व्हिडिओ एडिटिंग. पण काय इश्यू असा 5K झाली ना जरा व्हिडिओ एडिट करणं प्रॉब्लेम होतो. अशीच व्हिडिओ टाकावी लागते. आता ही मला माहीत नाही 5K असेल किंवा 4K असेल. बघूया जशी असेल तशी टाकेल मी. गाडीचा फिल्टर आलेला. गाडी चालवते की काय समजतच नाही त्याची गाडीचा. मधीच ब्रेक दाबतो त्याच्यानं आपल्याला अंदाज येत नाही. आणि ते इंडिकेटर पण बघू शकतो गाडी करते, लक्षण दिसतो नाही त्या इंडिकेटर. नवी मुंबईच्या वाटेला लागू. नवी मुंबईचा लिफ्ट टाकला आपण आता बघा. नवी मुंबईची इंट्रो यासाठी फक्त इथं फॉर्म्युला टाकून लिफ्ट टाकल्यानंतर गाडीचे टायर भरपूर पंक्चर होत चालले. तसं आपण लिफ्ट जाऊ पण आरामात जाऊ. मला खूप पैसा खूप या महिन्यात 2दा पंक्चर झाले गाडी. आता रिक्स नाही घेऊ शकत. गाडीची पंक्चर होते. हे बघा आपल्या रायगड जिल्ह्याची आपली एंट्री स्टार्ट झाली आहे. कोकण झालं चालू. आता मुंबईमध्ये आपल्याला गरम होत होतं. आता काही बघा थंड वाटेल जरा. थंड हवा येत होतं. थोडी 2 मिनिटं आता इथं कसं गाड्यांचं रस्त्यांचं काम चालू आहे त्याच्यामुळे जरा थोडं गरमी आहे. पण पुढे गेलात ना हळूहळू तर तुम्हाला थंडी जाणवेल. मुंबईत अशी सोडतात तसं तुम्हाला हवेत जरा वातावरणामध्ये जरा चेंजेस दिसतील. ॲम्ब्युलन्स जाऊ दे, ॲम्ब्युलन्सला जाऊ दे, आपण रिक्षा गाडी
आता जशी मुंबई सोडली ना आता हवामान अशी चेंज झाली, पूर्ण वातावरण चेंज झालं. आता थंडगार हवा येत चालली, गारवा थोडा हवेत आहे. आणि जरा रस्त्यावर हे झालं बनवलं प्रदूषण पण जरा आहे थोडं. म्हटलं जाऊन हे करून झाला जास्त पण लागलं का बघूया घरी काय आहे काय नाही ते बघावं लागेल. काँग्रेस पण आले की नाही, दहावीचा 5वा बघणे भाजप चांगल्या. तर पुन्हा निमंत्रण देता आलं नाही, पण या तुम्ही त्या बाबूला बघितलं शुभेच्छा द्या. नवीन वाशी ब्रिज आपण आता वाशी ब्रिजला चढलो आहे. तो आता वाशी ब्रिजचा रिव्ह्यू बघा. तुम्हाला फेब्रुवारीचा 27 तारखेचा हा व्ह्यू आहे. बिकॉज आपण अत्यंत सगळं मुंबईमध्ये असून माहीत नाही, म्हणून तुम्हाला लागतं या महिन्याचा व्ह्यू दाखवतो आहे. गाडी घेऊन गेलं डॉक्युमेंटची काम होती का लेट 3 किलो रस्ता असल्यामुळे कसं लेट राईड करणारे भरपूर होतं. आणि मधल्या लेन 2 मधल्या लेनवर ठेवायची ना, तिथं कसं होतं रंगपंचमी पण आली आहे 3 तारखेला. 2 दिवस सुट्टी टाकून आणि काय काय जणांना वर्क फ्रॉम होम असतं आमच्यासारख्या लोकांसारखं असते, पण आम्ही वर्क फ्रॉम होम घेणार नाही. आम्ही डायरेक्ट सुट्टी घेणार आहे. आमच्या घरी देव येणार नाही, वर्क फ्रॉम होम करणार का आम्ही काम नाही करणार. आम्ही देवासोबत असणार, देवाच्या पालखीसोबत मजा मारणार, फिरणार, एन्जॉय करणार. पालखी नाचवता येत नाही का बघणार ना, पालखीचा व्हिडिओ टाकणार नाचवता. आणि आपण गावी गेला जरा काय काय स्पॉट बघू जे मला माहीत नाही आहेत, पण तिथं मी जाणार आहे काय काय स्पॉट बघायला. आणि आपल्याला आय थिंक 1 हप्ता आपला व्हिडिओ आलं तर येतील, नाही तर येणार पण नाही. सांगू नाही शकत, गावी नेटवर्क नसतं म्हणून. बघूया, हे पण बघावं लागेल आपल्याला. आलो रे आलो, सांगतो मला का मेन गेट. अरे व्हायचं लिहिलं मेन गेट किंवा कसं बघा रस्ता बघा, नवीन रस्त्याची वाट बघा. काय थोडं तरी चांगलं बघा. खराब नाही बोलू शकत, फक्त काय काय कमीमध्ये स्पॉट खराब आहेत, पण रस्ता आहे ठीक. हा बघा प्लेन, बघा प्लेन, बघितलं का? प्रत्येकाला आज नव्याने भेटायचे हाय आपल्याला बाबांनो. आपली कोणीतरी गाडी मेन स्टँडवर लावली तेव्हा आपले मिरं सर्व हळवलेले. तो सांगू नाही शकत कोण असू शकतो, तो महान माणूस. जाऊ दे, आपण काय बोलणार आता. असून असू माझ्या ऑफिसमधला ते, आणि आपण जास्त त्यांच्यासोबत पण असं म्हणायला जातो. आम्ही काय बोलणार होतो, आपलीच माणसं आहेत.
जवळपास पोचलोय जास्त जुईनगरला पोचलोय. जुईनगर नेरूळमध्ये आलो. जय श्रीराम, जय माता दी. काय करूया इथून जाऊया की बुडून जाऊया, इथून जाऊया बुडून जाऊया, इथून जाऊया बुडून जाऊया. म्हणजे आपल्याला रस्त्यावर का नको इथून बरं वाटतं का माहिती आहे का? पुढे गाडी टाकताना नाही वाटते, किती वाटते तसे पण गाड्या टाकतात ना, पाठून गाड्या जास्त येतात. हे असे नमुने एवढं फास्ट मारतात ना बघा सर्व्हिस रोडला. पण त्याला आम्ही नाही एवढं फास्ट मारत, तेवढं हे मारतात ऑटोवाले बाकीचे काय करतात. आता तुम्ही बघू शकता जुईनगरचा व्ह्यू. आज जरा रस्त्यावर बरोबर कमी आहे, म्हणजे काय काय जण गावी गेले पण असतील लवकर. गाड्या घडतात. आंध्र प्रदेश तमिळनाडूवाला जातात. MP खूप लांब जाणार गाड्या. गाड्यांचे नंबर प्लेट तर बघितले ना तुम्ही, अलग अलग ही आपल्या इकडे हा बघा, ह्या अशा गाड्या येतात. ते बघा आता मी फास्ट असतो त्याला कोणी पण हे असं लक्ष नसतं डायरेक्ट गाडी टाकू शकतो. म्हणजे पुढून पण येतं बघा, अशा गाड्यामध्ये असतात लावलेल्या बघा. रस्त्याचं काम पण चालू आहे म्हणून आपण रिक्स नाही घ्यायची क्रॉसिंग साईडला. नवी मुंबईत कसं रस्ता सुसाट असल्यामुळे गाड्या फास्ट असतात. फक्त नवी मुंबईत ना बोलतो, सडूकलाच बोलतोय. आणि मुंबई साईडला ऑटोवाले झोपलेले असतात, लेफ्ट राईट बघत नाही, डायरेक्ट गाड्या मधीच थांबवतात विदाऊट इंडिकेटर आणि मधीच हे करतात आणि ठोकतील आणि पुढे जातील. असेच एक्सप्रेस आहे मला. मी आणि तन्मय असताना असं झालेलं. आम्ही कुठे बाहेर झालेलो ऑफिसच्या कामासाठी, नंतर त्या माणसानं आम्हाला पुढून हे केलं. आम्ही पाठवून चाललेलो आरामात आणि त्या मधीच गाडी टाकला लेपला. आणि आम्ही त्यात किती असं 40-40 स्पीडला होतो. आपण आलो नेरूळमध्ये. हा समोर दिसतो तिकडे गेलो नाही मुंबई आलो. आपण आपला राहत्या घराजवळ पोचलो आहे. तो तुम्हाला आजची माझी शॉर्ट व्हिडिओ आवडली असेल तर सांगा मला कशी वाटली ती. आणि कोणी गावी येणार असेल तर त्यांनी मला सांगा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अजून बाबूच्या बड्डेची पण रेकॉर्डिंग आली तर येऊ शकते किंवा नाही येऊ शकत, मी सांगू नाही शकत. आता मी घरी जाऊन लॉग इन करेल, त्याच्यावर सगळं डिपेंड आहे काय होईल काय नाही ते बघूया आपण. तुम्ही त्याचाही मजा घ्या. जा बाबा जा. हा माकडाची एवढी लाईट मारतोय ना, अजून गेला ना. आरतीचा नाही का आरतीला कॅमेरा बंद करतो काय बोलला अभी तो बाबू बर्थडे बबी तो बघ अपने आप को लेफ्ट साइड की तरफ खुर्ची पुढे घेते नको थांबा. थांब मम्मी या लवकर. मावशी कुठे गेली आधी करा बघा तुम्ही दोन माझा मोबाईल होता, माझा मोबाईल
बाबूचा जस्ट बर्थडे केक आम्ही बाहेर काढला आहे आणि बाबूला समोर बसवले आहे. बर्थडे केक तुम्ही बघू शकता कसा आहे ते. तुम्ही व्हिडिओ काढतो पप्पा आरतीचा ताट घेऊन उभे आणि मम्मी ताई येते दुसऱ्या माईच्या मैत्रीण. माई मावशीला कॉल करते. 9 वाजले होऊन गेले पण मावशी अजून कॉल करते. तो मावशी येईल तोपर्यंत बाकी आपलं बड्डेचा आपण स्लो पूजा करून घेऊया बाबूची. मम्मी आता स्टार्ट करते पूजा करायला. बघा आरती करते मम्मी बाबूची. आता पूजन आरती आता स्टार्ट झाली आहे बाबूची. पहिला मान मम्मीचा. मम्मींनी स्टार्ट केलं आहे आरती करायला देवाची आमच्या छोट्याशा. मम्मीला सांगतो बाजू मम्मी बाजू होतच नाही मध्येच उभी. बाबूचा फेस पण दिसत मम्मीचा पण फेस दिसत नाही. मी जरा कॅमेराचा व्ह्यू चेंज केला तर थोडी तरी मम्मी दिसत असेल. नको आता असं बरोबर खाल्ले बाबूने साखर. आता नेक्स्ट राऊंड आहे माई आली होती. माई आता बाबूची आरती करेल. त्याच्या ताईने पण बघा माईला साईड केलं आहे जस्ट. सो माई आता बाबूला हे करते टिक्का बिक्का लावते. ओके त्याला तांदूळ टाकले आरती झाली आहे. ओके आता बाबू बघा बाबू फक्त की कामाची वाट बघतोय. बाबूचं तोंड बघून तुम्हाला वाटत असेल दिसत असेल त्याचा वही झालं. अरे वा झालं. आता माई त्याला साखर भरली. साखर झाल्यावरती भरून झाल्यावर बघा तो कसा. अरे वा झाली साखर खाऊन झाली आहे. आता नेक्स्ट राऊंड इज अच्छा समोरच्या ताईंचा आहे वहिनींचा आहे. सो आमच्या समोरच्या वहिनींचा राऊंड स्टार्ट झाला. सो आता त्या बघा समोरच्या वहिनी आता कुंकू सर्व लावतात. तांदूळ लावून ओके नेक्स्ट आहे बाबू बसायचं स्टाईल. आपण हॅपी बर्थडे पण गाणं लावला आहे. हॅपी बर्थडेचा सॉन्ग हॅपी बर्थडे. पूजाताई किंवा कोण अजून येते का बघूया. बाबूची बहीण आता ओके बाबूची बहीण त्याला आता हे करेल ओवाळेल. छोटी बहीण ताईची मुलगी ओके केक बाजूला काढतो आता बाबूला बाबूला ओके झाली बाईने सायकलवर नेक्स्ट आता कोण येतो ते बघूया. ते झालं आहे आता ओके बायाचं झालं तर पूजा परत करायला लागला त्यांच्या साईडने. ओके झालं टिक्का बिक्का लावला तांदूळ टाकले आहे. बाबू वैताग बाबूचा तोंड बघून कसा बाबू अरे वा. बाबू कसा बाबूचा तुम्हाला दिसत असेल तर चेहरा बघा खरड बघा नुसतं साखर खायला हे होते. बघा आता पूजाताईंची बाबूची त्याला टिक्का लावला. दोन टिक्का आता चाललं हे आपलं बाबूने. आता नेक्स्ट स्टेप आता कोण येतोय ते तुम्ही बघू शकता. कोणी होऊ शकते कोणी होऊ शकते बघूया आपण. नेक्स्ट मम्मी आली. श्रेणीचा नंबर लागला. श्रेणीच्या दाराला ओवाळणार आहे. आता बघूया ओवाळतो ती बघतोय. झालं नेक्स्ट स्टेप आता चालला. आता कोण येणार आपण त्यांच्या आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये पण चालू आहे. ते येतात
आला आला तुझा कोण येतोय ते बघू तुझा कोण त्याचा व्हिडिओ चालू आहे. कोण येतोय कोण येतोय बाबूची समोरची दिदी आली दिदी ती पण आता ओळणार आहे बाबू सिने फक्त बघतोय सिने पण बघतोय की कधी कापणार आणि बाबू बघा खबरासारखं काहीच बघतोय साखरच खातोय आता नेक्स्ट डे बघा कोण येतोय पप्पा आता पप्पांचा नंबर आला पप्पा ओळखत कसे पप्पा नंतर बोलायचं असा घ्यायला चालू झाले आता बाबू माझ्याकडे ना माझा झाला बंद झाला चला आता कोण दुपारी एवढं की विचार ओंकार आला स्टेप चालू झाली ओंकार पण आता पूजा करतोय बाबूची बाबू बघा बघा बाबूला साखर खायची एवढी आवड लागली की बाबू खायला सांगतो सगळं आता आहे पप्पांचा नंबर माझा पप्पा लास्ट नंबर पप्पाला जे कबूल करणार आरती मोबाईल बदला पाता काय कुठे आलं साखर झाली पप्पाने बनवली देवाला ते सर्व ठेवणार आणि आता Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Maria. Happy birthday to you. जा भरवता जा लवकर जा आईकडे मग लाभ करणारा पूर्ण हजारो सर आमचा मैत्रीचा हॅपी बर्थडे झाला हॅपी बर्थडे बोला बाबू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मैत्री सिद्धू आता बरोबर तू बरं जाई त्याला बाबूला रंगवतो होळीच्या निमित्ताने बाबूचा बर्थडे पण 27 बाबूच्या तोंडाला डिस्ट्रीब्युशन चालू आहे आणि बाबूला आता सर्व गिफ्ट भेटणार आहे ते पण तुम्ही बघू शकता दिले आहे आता कोण आहे
गेली तो बाबू टाकून खाली बस दिलं आता थांबा थांबा आता अनबॉक्सिंग करेल बाबू थोड्या मिनिटांनी. आता पप्पानी गाड्या आणल्या 3. बाबांनी एक बाईक एक ऑटो आणली. मार्केट बंद शेवटचं सूत्र आलं. बाबूकडे गिफ्ट आहे. बघू शकता दोन मामा आले. मामा आणि सार्थक मामा. आमचा बाबू आता अनबॉक्सिंग करतो त्याचं गिफ्ट केली आहे. आणि आमच्या कल्प्या दात दाखवले. ओपन करायची. ओहो. हो बाबू त्यांनी चालू केली क्या बात है. गाडी बाहेर काढायला लागतो. बाहेर पण निघतोय. इथून वडेल खाली गाडी चालू बाहेर काढली. आपण गाडी रिमोट कंट्रोल गाडी काढली. दूर फिरणारी. हा बाबूला असा बाबू गिफ्ट चालू भेटला. गाडी चालवते कसं संपलं. थँक्यू फॉर माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.